गणपती बाप्पा मोरया मोरया. शाबास, मस्त. तुम्ही बघू शकता सर्व मावळ्यांनी आता हे जे तुम्ही बघताय ते तलाव आहे. इथे घोडे हत्ती आंघोळीसाठी स्नानासाठी यायचे. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बघा, प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सुदाम संतोष अवकिरकर. या शिवतीर्थ रायगडावरती आपण ह्याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल. आता आपण रायगड किल्ल्याचा अतिमहत्वाचा बालडी किल्ल्याचा परिसर फिरवत रायगडावरती आपल्या ग्रुपचं प्रथमतः मी सहर्ष स्वागत करतो. दादा, मी रायगडावरती येणाऱ्या प्रत्येक ग्रुपला काहीतरी सूचना देत आलेलो आहे सर. रायगड पिकनिक पॉइंट नाहीये. आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि आपल्या सर्वांची पंढरी या रायगडास मानलं जातं. या दृष्टिकोनातून आपण महाराजांची गड पाहायची आहे. आता रायगडावरती आलो, गाईड घेतला, गड दर्शन केलं, गड दर्शन होत नाही. आपण काही गोष्टीची पालन करायला पाहिजे. कारण की काही अशी महत्वाची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी आपण चपलाकडून चढलं नाही पाहिजे. महाराजांच्या मूर्तीसमोर आपण सेल्फी किंवा बॅक साईड दाखवून फोटो नाही काढला पाहिजे. कारण की महाराजांची तुलना आपण कधीही करू शकत नाही. आता आपण सुरुवात करूया. या रायगडाचं आधीचा नाव होता रायरीचा डोंगर. आणि या रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये वेढला जातो. आणि या जावळीच्या खोऱ्यामध्ये राज्य करत होते जावळीचे चंद्रा मोरे. हे आदिलशाहचे सरदार होते. आपल्या राजाने जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाचं गलिता पटवला. मोरे आपण दोघेही मराठी, आपण एकत्र होऊ, हे स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार उर्मट, फार गर्विष्ठ. कारण की ह्यांना वाटायचं की आमची बराबरी करणार कोण. कारण मी आदिलशाहचा सरदार आहे, मला बॅकिंग खूप मोठी आहे. हिने आपल्या राजांशी युद्धाचं चॅलेंज केलं. आपल्या राजाने 145 सरदार निवड घेऊन या जावळी प्रांतामध्ये आक्रमणासाठी पाठवले. आणि या जावळी प्रांतामध्ये जावळीचे मोरे ह्यांचा धाकटा भाऊ हंद्रावता मोरे हा सुरायची काकडे यांच्या हस्ते मारला गेला. ह्यांचा वध झाला. नंतर मोरेला वाटलं की छत्रपती शिवरायांनी आपल्या भावाला जसं पकडलं, आपल्या भावाचा जसा वध झाला तसा आपला देखील वध होईल. यामुळे जावळीचे मोरे आपल्या महाराजांसमोर रायरीच्या पायथ्याशी शरण आले. पण पहा बघा, आपल्या राजाने कधी एखादी व्यक्ती आपल्या समोर शरण असेल, या व्यक्तीला आपल्या राजाने कधी मरण दिलं नव्हतं. नंतर जावळी खोरं हा रायरीचा डोंगर महाराजांच्या ताब्यामध्ये येतो. महाराज या जावळी खोऱ्यामध्ये येतात. दादा, जावळी तुमची आहे, जावळी आमची आहे, जावळी जिजाऊंची आणि जावळी शोभांची. महाराज हे रायला पाहतात आणि महाराजांच्या तोंडामधून काही उद्गार वाक्य येतात. ते उद्गार वाक्य असे होते की राजा खासा जावळी पाहता, गडा तो बहुतच कड, चौतरपा गडाचे कडे तासिलाप्रमाणे. गाव देळगाव कुठं उंच, प्रजाने कडावरती गवत उगवत नाहीये. धोंडा तासी एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोडगड खरा, परंतु उंचीला थोडका. अहो दौलताबादच्या दशगुणी उंच, ऐसे देखुणे आपले राजे संतृप्त झाले आणि बोलेले की तख्तास जागा हाच गड करावा. म्हणून आपल्या राजाने राजधानीसाठी रायगड निवडला. हा रायगड छत्रपती शिवरायांनी 15 मे 1656 जिंकून घेतला. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत या रायगडावरती वडका बसवला होते. मग अखंड रायगड बनण्यासाठी 14 वर्ष आली. किती? 14 वर्ष. आणि 14 वर्षामध्ये ज्याने रायगड घडवला, अहो ज्याने रायगड कायला पाषाणामध्ये बांधला, ते म्हणजे हिरोजी इंदुरकर. पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ज्याने प्रेमाचं प्रतीक, अहो तो ताजमहल बांधला ना, त्यांचे हात कलम केले. पण ज्याने आपल्या मराठ्यांची राजधानी हा रायगड बांधला, अहो त्यांच्या नावाची पाटी आपल्या रायगडावर लावण्यात आलेली आहे. सेवेच्या थाई तत्पर हिरोजी इंदुरकर. हा आपल्या महाराजांचा इतिहास आहे. समोरचा खाली गेट दिसू का, हा मेना गेट आहे. आपण इथून 100 ते 100 पायऱ्या खाली उतरत ना का आपल्याला रायगड रुपये प्रकल्प पाहायला भेटतो. हा मेना म्हणजे मेन गेट नाहीये,
तुम्ही किल्ल्यावरती आला तेव्हा तुम्हाला किल्ल्याचा मेन गेट लागला महादरवाजा लागला का नाही? महादरवाजा. पण मेणा म्हणजे पालखीचा प्रकार. राजांच्या राण्या पॅकबंद मेण्यामध्ये बसून येण्या जाण्या करायच्या म्हणून हा मेणा गेट आहे. मेणा गेट मधून आतमध्ये ही पूर्ण ही आडवी भिंत आहे. तुम्ही राणीमाल पाहिजेत काही हो. हा एक पा किंवा हे लाईनीमध्ये 6च्या 6 पा सर्व सेम आहेत. याला राणी वासा राणी महाल बोलण्यात आले. आपल्या राजांच्या राण्या किती होत्या तुम्हाला माहिती आहेत का? 8. अगदी बरोबर. राजांच्या 8 राण्या होत्या. या रायगडावरती 6 राण्यांची 6 दालनं आहेत. मग मनामध्ये शंका निर्माण होते की राजांच्या 6 राण्या ह्या रायगडावर राहायच्या, मग राजांच्या 2 राण्या होत्या त्या राहायच्या कुठे? राजांची पट आणि सहीबाई या राजगडावरती राहायच्या. दुर्दैवाची गोष्ट सहीबाईने रायगड पाहिलाच नाही. कारण की शंभू राज्य शंभू बाळ 1.5 ते 2 वर्षाच्या असताना सहीबाईंचं राजगडावरती निधन झालं. आणि पुतला राणी या राष्ट्रमाता जिजाऊबा साहेबांच्या सेवेला खाली पाचरगाव आहे. त्या पाचरगावमध्ये 9 एकरमध्ये जिजामातेला वाडा बांधला होता आणि त्यांच्या सेवेला पुतला राणी खाली पाचरगाव राहायच्या. कारण की उतरता वयामुळे राष्ट्रमाता जिजाऊबा साहेबांना रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं, म्हणून त्यांच्या सेवेला पुतला राणी खाली पाचरगाव राहायच्या. बाकी 6 राण्यांची 6 दालनं रायगडावरती बांधण्यात आलेली आहेत. राण्यांची नावं सांगतो: सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई आणि काशीबाई अशा राजांच्या राण्या होत्या 8. मग मनामध्ये एक शंका निर्माण होते की राजाने 8 नाही केलं का? दादा ह्याच्यामध्ये राजकीय हेतू होता, राजकीय कारण होतं. यामुळे राजाने नामवंत घराण्यातल्या 8 मुली केल्या. या आपल्या राजांचं 8 राण्याकरपडचं राजकारण आहे. राजाने हौसेमध्ये 8 राण्या केला नव्हता, सोयरी संबंध वाढवला. त्यामुळे काय झालं? हे सोयरे आपल्यासोबत आले आणि ह्यांचे सेवक ह्यांचे सरदार हे आपल्यासोबत येते. आणि हे जर आपल्यासोबत आले नाहीत मोठी घराणं, तर हे आपल्या स्वराज्याच्या विरोधात जाऊ शकत नाहीत. हे राजकारण चालू आपल्या राजाने 8 राण्या केल्या. हे आपल्या महाराजांचं 8 राण्या करण्यापडचं राजकारण. आता ह्या राणीमालावरती पहा, ह्या रायगडावरती पहा. नव्हेच तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जेवढ्या गड आहेत, आपण बऱ्याच गडावरती गेला असाल, आपले बरेच गड किल्ले तुम्ही सर्वांनी पाहिले असेल, तर आपल्या सर्व गड किल्ले आपल्या सर्वांना पडक्या अवस्थेमध्ये किंवा भग्नावस्थेमध्ये पाहायला भेटतात. असं जर आपण उलट राजस्थान साईडला जर गेलो आणि तिकडचे तुम्ही गड पाहिलेत, तर ते तुम्हाला चांगल्या अवस्थेमध्ये पाहायला भेटतात. आपल्या इकडचे गड तुम्हाला पडक्या अवस्थेमध्ये का पाहायला भेटतात? तिकडचे राजपूत काही हे शरण आले होते, पण आपल्या इथं राजाने मरण पत्करलं होतं, पण शरण कधी पत्करलं नव्हतं. या उक्तीप्रमाणे की अंधाराला घाबरत नाही, अहो त्या उजेडाची साथ आहे मोढल, पण वाकणार नाहीये. ही मराठाची साथ आहे. कारण की शेवटपर्यंत लढा हा फक्त आणि फक्त आपल्या मराठा दिला होता. तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं हे मराठे हमारे सामने झुकते क्यों नहीं. तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं अहो यांचा असं एक राजा होऊन गेलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यापासून या मराठ्यांना प्रेरणा भेटते. मग काय करायला पाहिजे? तर मराठ्यांचे गड पाडायला पाहिजे, उद्ध्वस्त करायला पाहिजे. तारीख ठरली 10 मे 1818. 2 ब्रिटिश कर्नल पॉइंटर आणि मेजर हॉल या ब्रिटिशाने रायगडावर तोफांची बंबारी केले. त्यामुळे किल्ल्यावरती असणारे सागवडी लाकडं, उतरत्या कुमाराची कवळं हे पूर्ण सर्व जळून गेलेलं आहे. पण आता आपण पाहतोय काय तर फक्त भगण्यावासून पडलेला अशी इमारती. म्हणून आपल्या राजांचे गड आपण दगडी भिंती किंवा दगडी इमारती म्हणून महाराजांचे गड पाहायचे नाही. आपल्या राजांचा इतिहास आहे. प्रत्येक मराठ्याच्या थेंबापासून रचलेला हा इतिहास आहे. या दृष्टिकोनातून आपल्या राजांचे गड पाहायचे आहेत. रायगड हा पिकनिक पॉईंट आहे, आपल्या सर्वांची पंढरी ही रायगड आहे. या दृष्टिकोनातून आपण गड फिरूया. आता हे पूर्णपणे राणीमाल्यात. राणीमालाची तुम्ही एक रचना पाहिली असेल तर तुम्ही 2 चौतरे पाहिलेत, हॉल, बेडरूम, दरवाजे आतमध्ये टॉयलेट सिस्टीम पाहिलेत, एक साईडला खिडकी, अशी एका राणीमालाची रचना पाहायला भेटते. आता आपण धान्य कोरची माहिती घेण्यासाठी समोर जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मध्ये आपल्या रायगडावरती इमर्जन्सी धान्य स्टोअर करायचे. दादा अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी असेल तर आपण शत्रूला कितीही लढा देऊ शकतो. मग या रायगड गेला जर कोणत्याही शत्रूंनी जर वेढा मारला, मग कमीत कमी 6 महिने पुरेल एवढं इमर्जन्सी धान्य या जागेवरती स्टोअर करायचे. कारण की रायगडावरती इमर्जन्सी धान्यासाठी आहे. मग आपल्या स्वराज्याचा सर्वात मोठा धान्यासाठी आहे तरी कुठे? तर कोल्हापूरमध्ये पानालावरती. मग रायगडावरती इमर्जन्सी का? कारण की आपल्या रायगडात असं एक भौगोलिक स्थान प्राप्त झालं होतं की रायगड किल्ल्याच्या चारही बाजूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगाने, डोंगरदऱ्याने, 3 नद्याने वेढले, काळ, गांधार आणि सावित्री. मग या नद्यांना पाहिलं तर 6 महिने पाणी असतं. मग 6 महिनेच रायगडावरती असणाऱ्या 3,500 लोकांना पुरेल एवढं इमर्जन्सी धान्य त्या जागेवरती स्टोअर करायचे. हे इमर्जन्सी धान्याचे कोटर आहेत. पहिले 22 फूट आहे, दुसरे ते 20 फूट आणि तिसरे ते 18 फूट असं कालचं धान्याची कोटर आहे. ह्यांना कायद्यांची कोटर देखील म्हणलं जातं. कारण की राजांच्या नंतर रायगडावरती 1733 मध्ये किती 1733 मध्ये पेशवे होते. पेशवे पुण्यातून कारभार करायचे. या जाग्यावरती 7 दिवस कैदी ठेवायचे. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला तर पुढे टकमक पनिशमेंट पॉईंट आहे, गुणवत्यामध्ये भरायचे आणि खाली फेकून द्यायचे. परंतु आता आपण पाहिलात तर हा पूर्णपणे बाल्य किल्ल्याचा परिसर आहे. हा बाल्य किल्ल्याचा परिसर म्हणजे काय असतो? अति महत्वाचा भाग आणि त्याच्यामध्ये महत्वाच्या बिल्डिंग्स असतात ना, त्याला बाल्य किल्ल्याचा परिसर बोलला जातो. मग कोणताही राजा विचार केला तर आपल्या बाल्य किल्ल्यामध्ये कधीही कैदी ठेवू शकतो का?
तर नाही. राजे फक्त ह्या जागेवरती एमर्जन्सी धान्य स्टोअर करायचे. हे एमर्जन्सी धान्याचे कोटर आहेत. पहिले 22 फूट आहे, दुसरे ते 20 फूट आणि तिसरे ते 18 फूट असं त्या काळचं धान्याचे कोटर आहे. धान्य वरूनच टाकलं जायचं आणि वरूनच काढलं जायचं, कारण की एमर्जन्सी होती. जर कोणत्याही म्हणजे लागलंच आपल्याला धान्य एकदम खाली एकदम भरपूर काढलं तर लवकर संपणार. जेवढं लागेल तेवढं काढलं, कारण की पुरवठा राहील. त्यामुळे एमर्जन्सी होतो. सिटी टाकायचे, कोणत्यामध्ये भरलं जायचं, जेवढं लागलंच तेवढं काढलं जात असं, कारण की एमर्जन्सी कोटर होतं. आता खाली आपण काही वाडे पाहतोय का बघा, यांना इतिहासामध्ये मंत्र्यांची गरज. आता आताच जर आपण मंत्रालय पाहिलं तर मुंबईमध्ये पाहतो, दिल्लीमध्ये पाहतो, बरोबर नाही. पण आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट अशी होती की 16व्या शतकातलं प्रथमतः मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलं होतं. आणि त्या मंत्र्यांची राहण्याची निवासस्थानाची व्यवस्था ही खाली करण्यात आली मंत्र्यांची. आंबेराव मोहिते, अण्णाचे दत्तो, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावची अणाची पंत, रघुनाथ पंडित अशी राजांची मंत्री होती. त्यांची निवासस्थानाची व्यवस्था खाली करण्यात आली. ही मंत्र्यांची घर आहेत. आता आपण सर्वजण राजवाड्यामध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हो का. आता हे पूर्ण राणीमाल आहे. राणीमाला समोर कट्टा आहे ना, त्याला दासी ओटा बोलतात. आपण नोकर किंवा कामोली बाई बोलतो, पण राजांच्या काळामध्ये दासी होत्या. ह्या दासी राण्यांना काय काम असेल, आज्ञेने आतमध्ये जायचं काम झालं की त्यांची बसण्याची व्यवस्था ठिकाणी केली होती. हा दासी ओटा सर्वच पडतात, कारण की स्वराज्याला फितुरी मंजूर नव्हती. त्यामुळे दासींना राहण्याची व्यवस्था ठिकाणी केली होती. दासींचा ओटा सर्वच पडतो आहे. समोर खाली गेट असतो का तुम्हाला, हा पालखी गेट आहे. खाली तुम्हाला दाखवतो मेणा. मेणा आणि पालखी प्रकार एकच, फक्त फरक दोन होते. मेणा पॅकबोर्ड, पालखी ओपन. छत्रपती शिवरायांची पालखी रायगडावरती आली किंवा माना सन्मानाच्या पालख्या रायगडावरती आल्या. समोरच्या गेटवरून आतमध्ये यायच्या आणि राजमहालामध्ये जायच्या. समोरचा पालखी गेट आहे. आता आपण राजमहालामध्ये जाऊया. चौथा राजमहालाचा पहिलाच आहे, त्यामुळे त्याच्यावरती कुणी चढणार नाही. ओके. गेट मधून आतमध्ये आलात. हा पहिला चौथर आहे. हा आपल्या सर्वांसाठी अति महत्वाचा आणि पवित्र चौथर आहे. आपल्या रायगडावरती येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने या चौथऱ्याची माती आपल्या मस्तकी म्हणजे आपल्या कपाली लावून गेला पाहिजे. एवढं आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचा चौथर आहे. कारण की चपला खाली घाल ना, कारण की ह्या रायगडावर ना आपल्या सर्वांच्या पदरी अशा 2 दिवस पडलेले आहेत. एक आनंदाचा नेतृत्व सोहळा आपल्या सर्वांच्या पदरी पडला, तो म्हणजे राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. आणि आपल्या सर्वांच्या पदरी, या रायगडाच्या पदरी आणि महाराष्ट्राच्या पदरी हवा जो पडा लोक पाहिजे होता, हा दिवस देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला. हवा तो अख्खा महाराष्ट्र पुरका झाला आणि आपल्या लाडक्या राजाने अखेरचा प्राण याच ठिकाणी आणि ह्या चौथऱ्यावरती 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंतीच्या वेळेस दुपारच्या 12च्या पहरामध्ये आपल्या लाडक्या राजाने अखेरचा प्राण या जाग्यावरती जगदंब जगदंब जगदंब. आणि इथूनच आपल्या राजांची अंत्ययात्रा 1.5 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर आहे. या मंदिरासमोर आपल्या राजांची अंत्ययात्रा निघाली होती. त्यातून विचार केला तर आपल्या राजांना आयुष्य 50 वर्षाचं. तरी महाराजांचा जन्म चिमूर किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 आणि 1680 आपल्या राजांचं आयुष्य 50 वर्ष. 50 वर्षाचा विचार आपण सर्वांनी केलात तर आपण काही करू शकणार नाही, कारण की आताचे आपले 20 वर्षे हे बालपणामध्ये जातात. आपल्या राजाने अवघ्या 16व्या वर्षी तोरणावरती तोरण मानलं होतं आणि 44व्या वर्षी आपल्या राजाने शिवतीर्थ रायगडावरती राज्याभिषेक सोहळा केला होता. आणि शेवटचा श्वास महाराजांनी याच ठिकाणी सोडला. एकमेव असे राजे होऊन गेले की याने अवघ्या 50 वर्षामध्ये 365 गड निर्माण केले. अनेक राजा होऊन गेले, स्वतःच्या बाप जाती गादीवर बसले, पण एकमेव असा राजा की स्वतःची गादी स्वतः निर्माण केले, ते म्हणजे छत्रपती शिवराय. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच अम्मास माणिक मोती नव्हती, दुसरी दौलत नाही. पण राजांचं निधन झालं. खबर दिल्लीमध्ये गेली. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, दख्खन का शिवा चला गया. सिंहासन बसलेला खान देखील आपल्या सिंहासनावरून खाली उतरतो. जमिनीवरती गुडघ्या टेकून बसतो. नमाज अच्छा रुकता पण लागतो आणि अल्लाह बोलतो, हे खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले करना, माँ बहन की रखवाली करने वाला तेरा नेक बंदा, तेरा नेक सिर तेरे पास आहे. म्हणजे परमेश्वरा तुझ्या स्वर्गात जरी उडे कर, तुझा सर्वात उत्तम पुत्र तुझ्या पाशी आहे. एवढं महान कार्य आपल्या राजाने केलं होतं. या राजाने अखेरचा प्राण या जागेवर सोडलेला आहे. आणि शिवरायांच्या नंतर शंभूराजे देखील या ठिकाणी 9 वर्ष राहिले होते. जेव्हा शंभूराजांना पकडण्यात आलं, तो खान देखील दरबारामध्ये काय बोलतो, हे मेरे बेटे बेगम साहिबा, वो काफिर शुबा ने एक संभा जैसे बेटे को जन्म दिया. अगर वैसा एक बेटा मेरे घर में पैदा होता ना तो मैं हिंदुस्तान पर राज करता, लेकिन मेरे 4 बेटे नालायक, निकम्मे और गद्दार निकले. पर एक संभा जैसे बेटा मेरे घर में पैदा होता तो मैं हिंदुस्तान पर राज करता.
उसके मैंने आंखें निकाल दी पर उसकी आंखें का मेरी कभी सामने झुकी नहीं, उसकी जबान काट डाली पर उसकी कभी जबान मेरे सामने झुकी नहीं, उसके मैंने पैर काट डाले पर उसके पैर हमारे सामने कभी झुके नाही. अहो जगावं कसं हे छत्रपती शिवरायांकडून शिकावं आणि बरावं कसं हे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजांकडून शिकावं. शंभूराजांचं अखिलाचं 9 वर्ष वाचलं या ठिकाणी होतं. राष्ट्रमाता जिजामासाहेब रायगडावर त्याला ह्याच ठिकाणी राहायच्या एवढ्या मोठमोठ्या लोकांची पावलं कुणं ह्याचा अवतार लागलेली. हाच राजांचा राजवाडा त्या काळामध्ये एकावर एक 2 मजलींच होता. किती? 2 मजली. आता राजांचं निधन कुठल्या ठिकाणी झालं तुम्ही किंवा मी कोणी सांगू शकत नाहीये. आता गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी बोर्ड लावले, लोक त्या ठिकाणी जाता दर्शन करण्याचा प्रयत्न करतात, पण आपण चौथऱ्याचं पावित्र टाकून ह्याच्यावरती चढायचं नाही. आता याला पाण्याच्या टाक्यात स्नानगृह आहे त्याची माहिती पुढे घेऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. श्रावणबाळाची कावड, कावडीच्या साह्याने पाण्याचे या जागेवरती भरायचे पाण्याचे टाके आहेत, कारण की दगडामध्ये पाणी थंड राहतं. आता या साईडला खड्डा पाहिला तर राजांचं स्नानगृह बाटप आहे, आंघोळ करण्याची जागा, म्हणजे आताच्या भाषेमध्ये म्हणलात तर एक छोटासा महाराजांचा स्विमिंग पूल, असं महाराजांचं स्नानगृह बाटप आहे. आता बाकीच्या चौथऱ्याची माहिती घेत आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुम्ही किल्ल्यावरती पायी आलात बरोबर नाही, तुम्हाला जरा प्लेन बघ लागला का मधले लागला ना, त्याचं शेवटच टोक आहे ना हिरकणी कडा, आणि दादा तुम्ही जो रोपणी आलात ना त्याचं शेवटच टोक म्हणजे हिरकणी बुरुज. ज्या मात्याने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरले, सर्वांना माहिती असेल हिरकणी, तो हिरकणीचा बुरुज आहे. फक्त आता धुक्या असल्यामुळे इथून वर तुम्हाला दाखवू शकत नाहीये, पण एक हिरकणी छोटीशी कविता असेल हे आपल्या सर्वांना ऐकवतो. कविता अशी होती की रायगडावर राजधानीची होती शिव छत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. अव गाव तलाशी वसले होते वालुसरी या नावाचे, राहतो ते गरीब कुटुंब गरब गवल्या धनगराचे. आई बायको ताना मुलगा, आई बायको तहना मुलगा, कुटुंब होते छोटेसे, शोभत होती हिराणावत्या तर दर घरवालीचे. सांद सकाळी हिरत असे दूत घेऊन गडावरी, आणि शोभत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. अव एके दिवस घालिता हिरा क्षणभर विसावली, त्याहनी नाही म्हणे आले तिच्या सांज वेळ ती टलून गेली. सूर्यदेवा मावळता होते गडाचे दरवाजे बंद, आणि हिरा म्हणे मनात व्हॅली घरी ताण बाळ माझं. अव करी विनवणी गडगरे खाली जाऊ द मला, गडकरी मला नाही आदल्या शिवरायांची आम्हाला. बालाचे आठवरूप माय मावळी ती वेडेपेसी, कडा उतरून धावत जाई बालाल ती घे कुसी. आतून हे दाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देवणी प्रेमात सन्मानित केले. कडावर तो बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची, आणि कथा अजून ऐकवते तेथील हिरकणी बुरुजाची. हो त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरली. अहो त्या मातेचं अंग खर्चलं होतं, काटे टोचले होते, रक्ताच्या धारा, आणि धारा लागल्या त्या अवस्थेमध्ये ती माय माऊली आपल्या घरी जाते, आपल्या तहण्या बाळाला खुशीमध्ये घेते, आणि माय ममतेने दूध बसते. अशा माय ममते साक्षीने बांधलेला कडा पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज. त्या मातेने 400 वर्षापूर्वी दाखवून दिलं की आपल्या बाळावरती प्रेम केलं. म्हणून आपल्या सर्वांनी शेर सांगू वाटतो, शेर असा आहे की घासता शिवार धारणाच्या तलवारीच्या पातीला, हो घासता शिवार धारणाच्या तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्र शिवार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. आपण पहिला चौथरा हा फक्त राजांचा राजवाडा होता. आता आपण दुसऱ्यावरती उभे हा येला चौथरा सर्वांना, हा पूर्णपणे राजांचं किचन रूम मुतपात कणा आहे. राजांचं स्वयंपाक राजासमोर केलं जायचं, कारण की त्या काळामध्ये विषबाधा प्रयोग केला जायचा. मग राजांवरती कोणीही विषबाधा करायला नको, राजांचं स्वयंपाक राजासमोर या ठिकाणी केलं जायचं. कॉमन मध्ये हे राजांचं किचन रूम मुतपात कणा आहे. समोरचा तिसरा चौथरा असतो का राजांचं सचिवालय ऑफिस, राजामध्ये 365 गड होते. किती? 365. या 365 गडांचं लेखणीकाम कागदी व्यवहारपत्र या जागेवरती चाललं जायचं. राजांचं सचिवालय दप्तरखाना आहे. आता शेवट तुम्हाला छोटा चौथरा असतो का, हे आपल्या राजांचं दिवाणी खास आहे. आपण हायकोर्ट हाय शिक्षा बोलतो ना, असं राजांचं ते दिवाणी खास आहे. त्या जागेवरती बसून न्यायनिवाडा केला जायचा, आणि अंमलबजावणी सदरेवरती करायची. आपल्याला सर्वांना सदरेवरती जायचं आहेच, परंतु ह्या साईडला काही महत्वाचे स्पॉट आहे ते पाहून नंतर सदरेवरती जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता तुम्ही किल्ल्यावरती पायी आलात बरोबर नाही, आता तुम्ही रोपणे आलात बरोबर. ही किल्ल्याची बॅक साईड आहे, तुम्ही किल्ल्याच्या फ्रंट साईड किल्ल्यावरती आलात. जर तुम्हाला येताना धुकं जर किल्ल्यावरती भेटलं नसतं, तुम्हाला येताना पूर्ण धुकंच होतं. जर धुकं क्लिअर दिसतं असतं जर या ठिकाणी, तर तुम्ही ज्या वेळेस आलात हत्ती तलाव आहे ते तुम्हाला दिसलं नाही येताना, त्या ठिकाणी आला असं तर तुमची सर्वांची एक नजर रायगडावरती जर प्रथमतः म्हणजे पायऱ्या संपल्यानंतर कुठल्या इमारतीवरती जर पडली असती तर ह्या 2 इमारतीवरती पडली असते. फक्त धुक्यामुळे ही तुमची पडली नाही, धुकं खूप होतं.
कारण की त्या काळामध्ये गेल्या सर्वांची नजर ह्या इमारतीवर पडायची, कारण की ह्या इमारती आता आपल्याला एक 3 मजली 1 2 मजली पाहायला भेटते, पण ह्या इमारती त्या काळामध्ये एकावर एक 7 मजली उंच होत्या. किती? 7 मजली. पैठणी कापडामध्ये, मखमली कोंड्यामध्ये, काव दिव्याच्या दिव्यामध्ये, मशिली उचळामध्ये आणि सागवणे पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण ह्या इमारती सजवल्या नटलेल्या होत्या. मित्रांनो विचार करा, आता ह्या इमारती आताच एवढ्या वैभवशाली वाटतात, पण त्या काळामध्ये किती वैभवशाली असतील. लोक इमारती पण भरवून जायची, विचार करायची या इमारती एवढ्या वैभवशाली आहेत, तर राजांचा दरबार किंवा राजांचा राजवाडा किती वैभवशाली असेल. या साईडचा विजय स्तंभ. आता त्या काळामध्ये सोशल मीडिया हा प्रकार नव्हता. मग राजाने कोणताही गड किल्ला घेतला किंवा एखादी मोहीम फत्ते केली आणि त्याच्यावरती जर विजय प्राप्त झाला, तर ह्याच्या 7व्या मजल्यावरती विजयाचा भगवतच फडकवचे आणि त्या साईडचा तो मनोरा. महाराजांच्या राण्या होत्या, या थंड हवा घेण्यासाठी या ठिकाणी बसायच्या. हे मनोरे विजयस्तंभ आहे. आता पाठीमागं तुम्हाला छोटी विड्याची खोलीच का, त्या खोलीचं नाव आहे टांगसाल. राजांची राजमुद्रा, शिवराई होड त्या जागेवर छापलं जायचं, राजांचा छापकडे. म्हणजे आजकाल आपण कशी रिझर्व्ह बँक बोलतो, अशी महाराजांची 400 वर्षापूर्वीची रिझर्व्ह बँक आहे. समोरची तुम्हाला गोल इमारत असते का, ही महाराजांची अष्टकोनी बाल्कनी. आता आपण सध्या गॅलरी बोलतो. आणि समोरची तुम्हाला बघा, ही आयदर खोलीचं काय, ही खोल नाही, याच्या अंडरग्राऊंड खोली अडबाय धाचा रूम आहे. या खोलीला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना बोलण्यात आलेला आहे, चेंबर फॉर सेक्रेट डिस्कशन. राजांच्या काळामध्ये गुप्तखत होतं, बरोबर आहे. प्रमुख होते बहिरूपी बहिरीज नाईक. हे गावातून गडकिल्ल्यावर जायचे, आपल्या स्वराज्या विषयी काय चाललंय ह्याची माहिती गोळा करायची आणि चर्चा आतमध्ये करायची. कारण की आपण आजही देखील मराठीमध्ये बोलतो, भिंतीला कान असतात, त्यामुळे चर्चा आतमध्ये गेल्याच्या इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना बोलण्यात आलेला आहे. आता लाईनीमध्ये खिडकी आहेत, याला इतिहासामध्ये टेहली बुरुज बोलण्यात आले आणि याच्या खाली एक तलाव आहे. फक्त धुक्यामुळे आपल्याला खाली तलाव दिसणार आहे. जर तुम्ही खाली हत्ती तलाव पाहिलेत ना, तिथे गंगासागर तलाव आहे. राजांच्या शुभराज्याभिषेकाला 6 जुलै, बरोबर आहे. या राजांच्या शुभराज्याभिषेक सोहळ्यासाठी कासीरून गागाभट्ट आले होते. याने राजांच्या शुभराज्याभिषेक सोहळ्यासाठी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. शुभराज्याभिषेक सोहळा होऊन जे पाणी उरतं त्या खालच्या तलाव टाकले, म्हणून तलावाचं नाव पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. अहो, गंगा यमुना नर्मदा यांच्या आणल्या साऱ्या बहिणी, आणले 7 समुद्रांचे पाणी, जले झाले तीर्थांचे घर आणि नाव होतं याचे गंगासागर, म्हणून तलावाचं नाव पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासागर तलाव. आता आपण सर्वजण ज्या जागेवरती प्रत्येक मराठी माणूस येण्याची आतुरता आणि वाट पाहतो, असं राजांच्या